उंची तयार त्यांची किती आहे 9 आहे, तर त्यांना पाहिजे आहे 9.5 इंच. इथं 9.5 आलं आपलं. त्याच्यानंतर दंडघेर त्यांचा बघा 4.5 आहे, तर इथं फिटिंगमध्ये 1.5 इंच. त्याच्यानंतर काय केलं मी भाई अशी काढून घेतली ही बघा, ही भाई आपली काढून घेतली. आणि वरती काय केलं जास्त मोठा म्हणजे असा पप नको आहे, कारण बाई एकदम बारीक आहे. त्यामुळे मी काय केलं हे इथं मापाला त्यांचं उंचीचं, आणि त्याच्यानंतर वरती हे बघा असं वाढवून घेतलं, 3 इंच वाढवून घेतले. तर 3 इंच वाढवून घेतलं. पुढं परत मी आता ही अशी लाईन मारली आहे, पुढं पण 3.5 इंच घेतलं हे बघा इथं. आणि काय केलं हा बरोबर आकार असा देऊन या 3.5ला नेऊन जोडला झालं. त्याच्यानंतर भाई मी काय केली शिवून घेतली, तयार करून घेतली भाई. आता हे आपलं कुठं आले, हे इथं आले बघा, हे इथून हे इथंपर्यंत असं आले. आता आपल्याला करायचं आहे पप वरती. तर पप करताना हे बघा असं करून घ्यायचं, तो मध्य आला त्याचा. तर मध्याच्या बरोबर एक बोट असा 1/2 इंच गॅप ठेवायचा आणि प्लेटा पाडायच्या बघा. तीन प्लेटा मी पाडून घेतल्यात बघा, हे बघा. तर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला त्या तिकडल्या साईडनं व्यवस्थित पाडायचं नाहीत म्हणून आपण बाहेरनं जर अशा पाडून घेतल्या तरी पण चालते. हे बघा इथं आपलं बोट आहे काय जागा गॅप 1/2 इंचाचा. आपला पप तयार झाला बघा हे झाला. आता काय करायचं आपल्याला लेस लावायची आहे. तर लेस हिचा दंडघेर बघा बरोबर किती आहे 4.5 आहे. मग आपण काय केलं 9 इंच अधिक 1 जास्त घेतलं, म्हणजे 10 इंचाची लेस घेतली, जेणेकरून आपल्याला दंडघेरच्या फिटिंगमध्ये थोडी घालता येईल या पद्धतीनं. आता बघा इकडं थोडासा गॅप ठेवायचा, तिकडं थोडासा गॅप ठेवायचा आणि ही अशी लेस लावून घ्यायची. पायपनची लेस सिंगल दाब मिळतोय दुकानात, सिंगल दाब घेऊन तुम्ही लावू शकता की म्हणजे असं लेस सिंगल दाब असल्यामुळे कसं जेणेकरून ते मणी फुटणार नाही किंवा खराब होणार नाहीत, आणि आपल्याला लावताना पण कट टू कट आपल्याला लावता येते. ही झाली आपली बाही तयार. आता याला जोडून घ्यायची डायरेक्ट.